पुढची बातमी. हिंगोली जिल्ह्यातील औषधांची दुकानं बंद आहेत. रुग्णांना औषधं मिळवण्यासाठी आता अडचणी येतात. हिंगोली जिल्ह्यातील औषधांची दुकानं बंद केली गेलेली आहेत आणि त्याच्यामुळे रुग्णांसमोर त्यांच्या नातेवाईकांसमोर मात्र मोठी अडचण निर्माण झाली आहे. या सगळ्या संदर्भात प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे आपल्याला आणखी तपशील देत आहेत. बघूया. हिंगोली जिल्ह्यासह संपूर्ण देशभरामध्ये मेडिकल संपूर्ण एक दिवसीय बंद ठेवण्यात आलेले आहे. केमिस्ट संघटनेच्या वतीने देखील ही बंद ठेवण्यात आले आहे. नेमके काय मागण्या आहेत आपण यांच्याकडून जाणून घेऊयात. आमच्या मागण्या एवढ्याच आहेत की ऑनलाईन औषधी बंद झाली पाहिजे आणि कॉर्पोरेटद्वारे व्यावसायिक डिस्काउंट बंद झाला पाहिजे आणि बनावट औषधीपासून देश वाचला पाहिजे. काय तुमच्या आता सध्या मेडिकल बंद आहेत, एक दिवसाचं बंद असल्यामुळं ग्राहकांची काय म्हणजे व्यवस्था होणार आहे, काय सांगा? व्यवस्था म्हणजे आपण सगळे अत्यावश्यक नंबर्स वगैरे दिले आहेत, तर त्या माध्यमातून आपण रुग्णांना योग्य ती सेवा आणि अत्यावश्यक सेवा पुरवणार. आणखीन या आज वसमत शहरासह संपूर्ण जिल्हाभरामध्ये देशभरामध्ये मेडिकल बंद आहेत. 12.5 लाख मेडिकल बंद आहेत. काय नेमकी प्रामुख्याने तुमची मागणी असणार? आमची प्रामुख्याने नेमक्या मागणी आहे, ऑनलाईन औषधी विक्री बंद करा. GSR 817 दिनांक 28/8/2018 मागे घ्या. त्याच्यानंतर कॉर्पोरेट्सद्वारे व्यावसायिक डिस्काउंट बंद करा आणि बनावट औषधीपासून देश वाचवा. या प्रमुख आमच्या 3 मागण्या आहेत. आपण पाहिलं की यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण व्हाव्यात यासाठी संपूर्ण हिंगोली जिल्ह्यासह देशभरातील 12.5 लाख मेडिकल एक दिवसीय बंद ठेवण्यात आलेले आहेत. श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, वसमत, हिंगोली.